सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा वज्रासन. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठ सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. खांदे कोपरं शिथिल. पायाच्या नखापासून त्या टाळूपर्यंत आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. स्थिर सुखमासन. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेतोय, सोडतोय. करूया श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन उजव्या नाकपुडीने. डाव्या अंगठाने डावी नाकपुडी सहज बंद. उजवीने आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि यथाशक्ती 10 वर्तन. डावा हात गुडघ्यावर. उजव्या अंगठाने उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने यथाशक्ती 10 वर्तन. आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेताना पोट हलकस बाहेर येत आहे. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि 10 वर्तन. उजवा हात गुडघ्यावर. करूया कपालभातीची 15 वर्तन. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित सहज श्वास घ्यायचा आणि श्वास सोडताना पोटाला झटका. सुरुवात करूया. एक आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि कपालभातीची 15 वर्तन. सावकाश हृदय थांबवायचे. मोकळा होत चाललेला श्वास, आपला श्वसन मार्ग याची जाणीव. हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. संपूर्ण श्वास सोडून एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत उच्चार. ओ. 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 दोन्ही हात जोडून प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमंडळ. नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ.
दोन्ही पाय समोर, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊया. करणार आहोत आपण बेंड, स्ट्रेच आणि ट्विस्ट, मेरुदंड वक्रासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जोडून घ्यायचे. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचे आणि सुरुवात करूया. दोन्ही हात उजव्या पायाच्या डाव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत कमरेतला पुढे. श्वास घेत वर आणि उजव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीकडे सैलसर सोडा. डावा पाय गुडघ्यातनं सरळ असेल खाली जमिनीवर. अशा प्रकारे थोडीशी डायनॅमिक हालचाल. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध बाजूने उजवा पाय सरळ, डावा पाय फोल्ड आणि सुरुवात करूया. 1 डाव्या बाजूने मागे वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न. 2 3 4 5 6 7 8 9 10. थांबायचं. 10 वेळा झाले की थांबायचं. रिलॅक्स व्हायचं. दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मध्ये सैल सोडून देऊया. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हाताच्या मुठी वळून घ्यायच्या. करणार आहोत आपण नौकाचालन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घ्यायचा, हलकासा बॅकवर्ड बेंड आणि श्वास सोडत पुढे. आपली हाताची मूठ पावलाच्या बाहेर जाऊ दे. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. 2 3 4 5. 5 वेळा झाले की थांबायचंय. पुन्हा दोन्ही हात समोर येतील आणि आता श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झाले की थांबूया. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. मान मागे सैल सोडून विश्राम. दोन्ही पाय समोरच ठेवायचे आणि आता डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा. उजवा हात सपोर्ट साठी खाली जमिनीवर असेल आणि आता जेवढं शक्य आहे तेवढा उजवा पाय जमिनीपासून वर उचलण्याचा प्रयत्न. बरोबर. खाली वर खाली वर खाली वर खाली वर खाली. आता डावा हात सीट जवळ. उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडा आणि पुन्हा एकदा गुडघ्यातनं पाय सरळ ठेवून वर खाली करण्याचा प्रयत्न करा. वर वर उचलायचा आहे, खाली ठेवायचं आहे. 1 वर खाली 2 3 4 5. सावकाश थांबायचं. आता दोन्ही हात सपोर्ट साठी खाली जमिनीवर असतील आपल्या सीटच्या जवळ आणि आता एकाच वेळेला दोन्ही पाय वर उचला, खाली ठेवा. 1 वर खाली 2. जर तोल जात असेल तर मात्र भिंतीचा आधार घ्या. भिंतीला टेकून उभं बसून घ्या आणि शक्यतो फक्त पायामध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपण नकळत अशी पाठ पुढे घेतो तसं न करता सीटचा भाग व्यवस्थित जमिनीवर ठेवा. जेवढं शक्य आहे तेवढं पाय वर घ्या, खाली. पाठीची कमीत कमी हालचाल करण्याचा प्रयत्न करा. तोल जात असेल तर मात्र भिंतीला टेकून बसून घ्या. सुरुवात. 1 2 3. सावकाश. बघा आपल्या पाय मसल्स वरती एक प्रेशर येतोय. 4
आणि 5 सावकाश. 5 वेळा झाले की थांबा आणि मग पायामध्ये अंतर घेऊन विश्रांती घ्या. रिलॅक्स. दोन्ही पाय जळून घ्यायचे आणि आता फक्त अँकल जॉईंट म्हणून पावलं स्वतःकडे खेचा, जमिनीकडे ताणा, वर आणि खाली. आता श्वास घेत पावलं वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, सावकाश कृती, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. थांबूया. पुन्हा पावलं जॉईंट आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, अगदी सावकाश. 2, करत वेळी आपली खाली जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा दोन्हीही बाजूंनी. 3, 4, 5. विरुद्ध बाजूने करूया. 1, 2, 3, 4, 5 वेळा झाले की थांबा. करूया बटरफ्लाय. पावलं जडून घ्यायचे आणि थोडीशी जलद हालचाल. आधी गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडा. पावलांची स्थिती पक्की करा आणि त्यानंतर जास्तीत जास्त गुडघे मांड्या वर खाली वर खाली. पाठ इथे न हलवता फक्त हालचाल आपल्या दोन्हीही पायांमध्ये असते. सावकाश थांबायचंय. करणार आहोत आपण आता कुर्मासन. सावकाश थांबायचंय. जी पावलं स्वतःकडे आहेत ती थोडीशी पुढे घ्यायची आहेत आणि उजव्या पोटरीच्या खालून किंवा उजव्या पायाच्या खालून उजवा हात बाहेर काढायचा आणि डाव्या पायाच्या खालून किंवा पोटरीच्या खालून डावा हात बाहेर काढायचा. जेवढं शक्य आहे तेवढे हात स्प्रेड करण्याचा प्रयत्न करा. जेवढं शक्य आहे तेवढे दोन्ही हात लांब नेण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर आपलं कपाळ पावलांच्या दिशेने सैल होणं आणि यथाशक्ती थांबा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. पोटाचे स्नायू रिलॅक्स करायचे आणि आता बघा आपल्या संपूर्ण पेल्विस रिजन पासून ते गुडघ्यापर्यंत पाय आपले ताणले गेले, तो भाग ताणला गेलाय त्याकडे लक्ष आणि जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना श्वास घेत घेत वर येऊया. हाताची स्थिती जी आहे ती काढून द्या. दोन्ही हात मागे न्या. पाय तसेच ठेवायचे. दोन्ही हात मागे. मान मागे सैल सोडा आणि सीटचा भाग वर उचला. जो आपण फॉरवर्ड बेंड घेतला होता त्याला आहे कॉम्प्लिमेंट बॅकवर्ड बेंड. बरोबर, छान. सावकाश सीटचा भाग खाली घ्या. दोन्ही सरळ करा आणि विश्रांती. साधी मांडी घालायची. दोन्ही हात समोर. हातांच्या मुठी वळून घेऊया. अंगठा आतमध्ये आणि त्याच्यावर 4 बोट. थोड्याशा हाताच्या मुठी अप अँड डाऊन करायच्या वर खाली आणि मग रोटेशन. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला रोजच करायच्या आहेत. म्हणजे आपले सांधे मोकळे झाले की आसनं आपल्याला सोपी जातात करायला. आसनांपेक्षा हे जे सूक्ष्म व्यायाम आहेत ते जास्त महत्वाचे आणि लाभदायक ठरतात. थांबायचंय. हातांची मुठ सोडून द्यायची. हाताचे तळवे सिलिंगकडे. दोन्ही हात हाताची बोट खांद्यावर. कोपरं जॉईंट आणि सुरुवात करा क्लॉक वाईज शोल्डर रोटेशन. 2, 3 विरुद्ध बाजूने. पुन्हा कोपरं जॉईंट आणि 3 वेळेला विरुद्ध बाजूने. 1, 2, 3. 3 वेळा झाले की थांबायचंय. दोन्ही हात गुडघ्यांवर. डोळे मिटून घ्या आणि नेक रोटेशन. श्वासाची गती वाढली असेल तर श्वास संपूर्ण सोडा. एक श्वास भरून घ्या. सहज सावकाश सोडून द्या. नेक रोटेशन साठी सावकाश हनुवटी गळ्याकडे आणि सुरुवात करा. आपली मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. सावकाश 3 वेळेला क्लॉकवाईज. उजवीकडे येताना उजवा खांद उजव्या खांद्याजवळ, डावीकडे मान सर
पाठीमागे मान सैल सोडून द्या, डावीकडे येताना डावा कान खांद्याजवळ आणि मग पुढे 3 वेळेला क्लॉकवाईज आणि 3 वेळेला विरुद्ध बाजूने डोळे अलगद मिटून ही कृती करण्याचा प्रयत्न करा. तोल जात असेल तर डोळे उघडे ठेवा. पण अगदी सावकाश खांदे वगैरे कुठेही वर न उचलता फक्त मानेमध्ये हालचाल करण्याचा प्रयत्न करा. सावकाश मान सरळ मध्यभागी आल्यानंतर मान सरळ करायची, डोळे मिटून पुन्हा एकदा विश्रांती तिथल्या तिथेच. दोन्ही हात गुडघ्यांवरच ठेवायचे, हाताचे कोपरे शरीराच्या जवळ, खांदे एकदम रिलॅक्स असतील. आणि आता फक्त श्वास घेत खांदे वर उचलायचे, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर आणि अगदी सावकाश श्वास सोडत खाली. झटका न देता अगदी सावकाश श्वास सोडत खाली यायचंय. श्वास घेत खांदे वर आणि श्वास सोडत सोडत सावकाश खाली. आणि आता रोटेशन करणार आपण. श्वास घेत खांदे वर घ्यायचे आणि श्वास सोडताना पुढे थोडेसे घ्यायचे आणि मग पुन्हा मध्यभागी. अशा प्रकारे अगदी सावकाश श्वास घेत खांदे वर, श्वास सोडताना थोडेसे पुढे आणि मग पुन्हा सेंटर मध्ये. अजून एक राऊंड. श्वास घेत खांदे वर घेऊया, श्वास सोडताना ते थोडेसे पुढे येतील आणि मग सावकाश सेंटर. आता हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करू. श्वास घेत खांदे वर, श्वास सोडताना मागे आणि मग पुन्हा सेंटर मध्ये. अजून दोनदा. श्वास घेत वर, श्वास सोडत मागे आणि सेंटर. लास्ट राउंड. श्वास घेत वर, श्वास सोडत मागे आणि सेंटर. रिलॅक्स. दोन्ही पाय सरळ करा, विश्रांती. आणि करूया आपण अर्ध मत्स्येंद्रासन. आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे. डावा पाय फोल्ड करून उजवा पाय उभा फोल्ड करायचा आणि डावा पाय आडवा. टाच सीटच्या जवळ. सीटवर टाचेवर कुठेही न बसता फक्त आपली टाच सीटच्या जवळ येईल. उजवा हात मागे जिथे आपला पाठकण्याचा मणका आहे तिथे. ज्यांना शक्य आहे त्याने डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एक खेच द्या संपूर्ण डाव्या हाताला आणि उजव्या पायाच्या पलीकडे जाऊन डाव्या हाताने उजव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा. विरुद्ध बाजूने. जर आपला हात पावलापर्यंत जात नसेल तर समोरून विळखा द्या. समोरून डाव्या हाताने उजव्या पायाला विळखा द्या. ज्यांना शक्य आहे त्याने विरुद्ध बाजूने अँकल पकडायचा प्रयत्न करा. दोघांमध्येही लांब आपल्याला सारखेच भेटणार आहेत. फक्त इथे आपल्या शोल्डरच्या इकडे थोडासा अधिक आपल्याला काय म्हणता येईल, तिथले स्नायू अधिक ताणले जातात. त्यानंतर उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आपला पाठकणा पोटाच्या इथे एक पीड आहे. आता शक्य असेल तर उजवा हात जो आपण जमिनीवर ठेवलाय तो मागून डाव्या पायाच्या मांडीवर ठेवण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. आपल्याला जसं जमेल त्याप्रमाणे कृती. खांदे एका सरळ रेषेमध्ये येतील. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास कर. पूर्णपणे आपला गळा पाठकणा तिथे ट्विस्ट आहे. उलट चाल करताना सावकाश मान सरळ, उजव्या हाताचा सपोर्ट पुन्हा एकदा खाली जमिनीवर जायचं पाठकण्याच्या इथे. डाव्या हाताचा विळखा काढून घ्या. डावा पाय जो खाली आहे तो सरळ करा. मग उजवा पाय अगदी सावकाश आणि कुठेही ओव्हर ट्राय न करता ही कृती हीच आता विरुद्ध बाजूने करूया. डावा पाय उभा फोल्ड करा आणि त्याचं पाऊल उजव्या पायाच्या गुडघ्याच्या पलीकडे. उजवा पाय आडवा फोल्ड करून त्याची टाच डाव्या सीटच्या जवळ टाचेवर बसू. आता डावा हात सपोर्ट साठी मागे घ्या. आपला पाठकणा आहे तिथे. शक्य असेल तर उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. एक खेच द्यायचा आहे संपूर्ण उजव्या हाताला आणि
डाव्या पायाचा अँकल पकडायचा प्रयत्न करा किंवा समोरून विळखा द्या. तुम्हाला जसं सहज जमेल त्याप्रमाणे. आणि आता डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. शक्य असेल तर डावा हात मागून उजव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि यथाशक्ती थांबा. विरुद्ध बाजूने आपला गळा, पाठकणा आणि ओटीपोट इथे आलेला पीळ याची जाणीव आणि जोड श्वासाची. उलट चाल करताना आधी मान सरळ होईल, डाव्या हाताचा सपोर्ट मागेल, उजव्या हाताचा विळखा काढून घ्या, उजवा पाय सरळ करा जो खाली आहे तो, आणि मग वर असलेला डावा. रिलॅक्स. डोळे मिटून संपूर्ण या आसनाचा आपल्या शरीरावर जो काही परिणाम झालाय किंवा श्वासाच्या गतीवर जो काही परिणाम होतोय त्याची जाणीव, डोळे मिटून याची अनुभूती. करूया याला कॉम्प्लिमेंट गोमुखासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, उजवा पाय फोल्ड करा आडवा, त्याचं पाऊल डाव्या सीट जवळ, आणि डावा पाय पुन्हा एकदा आडवा फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या सीटच्या जवळ. दोन्हीही गुडघे एका रेषेमध्ये येतील. सावकाश कृती. दोन्हीही हाताचे तळवे पावलाच्या तळव्यांवर ठेवून सीटचा भाग वर उचला, गुडघे एका रेषेमध्ये आणा, थोडस पुढे झुकायचंय आणि पुन्हा जमिनीवर बसायचंय. पावलं आपली आपण ऍडजस्ट करा. डावा हात उजव्या गुडघ्यावर प्रथम येईल आणि मग उजवा हात. जो पाय वर आहे तो हात वर येईल. डोळे मिटून घेऊया आणि गोमुखासनची स्थिती बंद डोळ्यांनी तपासून पाहूया. आपल्याला कुठे अधिक ताण किंवा प्रेशर जाणवतोय का त्याकडे लक्ष, की आपल्याला सहज हे आसन जमतंय याचा मनातल्या मनात मागोवा. आता जो पाय आपला वर आहे, उजवा पाय वर आहे, त्यामुळे उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला करा. एक पॉइंटेड अवेअरनेस येईल आणि मग तो मागे फोल्ड करा. आपल्याला मान कुठेही पुढे मागे करायची नाहीये. खाली असलेला डावा हात मागे घेऊन जा. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. जर हातांची बोटं सहज गुंफली जात नसतील तर नॅपकिनचा आधार घ्या. मान सरळ, नजर समोर, आणि मग डोळे मिटून पुन्हा एकदा ह्या आसनाची स्थिती बंद डोळ्यांनी तपासून पहा. आपल्याला हे सहज जमलंय की कुठे आपण आपली एनर्जी जास्त लागते का, हे आपलं आपण तपासून घ्या. डोळे मिटून याचा मागोवा आणि प्राणधारणा, श्वासाची जोड कायम ठेवायची आहे. उलट चाल करताना डोळे उघडा. प्रथम डावा हात जो खाली आहे तो गुडघ्यावर येईल उजव्या पायाच्या, आणि मग उजवर असलेला उजवा हात, खाली असलेला डावा पाय सुरुवातीला सरळ करा आणि मग वर असलेला उजवा पाय. पुन्हा थोडा वेळ विश्रांती घ्या आणि विरुद्ध बाजूने हेच आसन करूया. आता डावा पाय पहिल्यांदा फोल्ड करा आणि मग खाली असलेला उजवा पाय. आपली पावलं आपली आपण ऍडजस्ट करून घ्यायचे, गुडघे एका रेषेमध्ये आणायचे. अट्टाहास न करता आता प्रथम उजवा हात गुडघ्यावर येईल आणि मग डावा. पुन्हा डोळे मिटून या आसनाची स्थिती, कुठल्या बाजूने आपल्याला हे आसन सहज जमलंय ते आपलं आपण तपासूया. पाठकणा सरळ. आता डावा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला करा. संपूर्ण पॉइंटेड अवेअरनेस आपल्या डाव्या बाजूला, आणि मग तो मागे फोल्ड करा. खाली असलेला उजवा हात मागे घेऊन जा. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या. मान सरळ, नजर सम. डोळे मिटून एक हलकस स्मित असते चेहऱ्यावरती आणि या आसनाचा आनंद घेऊया. देहधारणा, प्राणधारणा.
उलट चाल करताना डोळे उघडायचे. प्रथम जो उजवा हात खाली आहे तो गुडघ्यावर येईल आणि मग वर असलेला डावा हात, खाली असलेला उजवा पाय सुरुवातीला सरळ करा आणि मग वर असलेला डावा आणि विश्रांत. मान मध्ये सैल सोडून विश्रांत. आणि आता सावकाश आपल्याला पावलांवर बसायचंय. सावकाश दोन्हीही पावलांवर बसायचंय. आपली हाताची कोपरे जी आहेत ती दोन्हीही गुडघ्याला लावून घ्यायचे. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी असतील. पाठकणा सरळ. बघा पावलं जी आहेत, उजवं पाऊल थोडस उजव्या बाजूला आणि डावं पाऊल डाव्या बाजूला. थोडीशी तिरपी असतील आपली पावलं. पाठकणा सरळ, नजर समोर. नकळत आपण थोडेसे असे पुढे जातो, तर तसं न करता आपल्याला पाठीचा कणा सरळ ठेवायचा आहे. नजर समोर. आणि आता सावकाश उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. मध्यभागी. मग डावीकडे मागे वळून मागची भिंत बघा. मध्यभागी. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. थांबायचंय. आता दोन्हीही हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफून घ्या. आणि आता दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्या. एक श्वास भरून घ्यायचा आणि जोरात श्वास सोडताना हात खाली. जोरात श्वास सोडा. श्वास घेत वर आणि जोरात सोडताना हात खाली. जोरात हा श्वास सोडताना हात खाली. ठीक आहे, अजून दोनदा. थांबायचंय. पुन्हा दोन्ही हात जोडून घ्या. हाताची कोपरं आपल्या दोन्हीही गुडघ्यांना जॉईन करून घ्या. जोडलेले हात पुन्हा हृदयापाशी असतील. पाठकणा सरळ. आणि आता टाचा जमिनीपासून वर उचला. श्वास घेत आणि खाली ठेवा. श्वास सोडताना टाचा खाली. बरोबर. श्वास घेत टाचा वर उचला आणि श्वास सोडत खाली घ्या. श्वास घेत टाचा वर उचला. श्वास सोडत खाली घ्या. श्वास घेत टाचा वर आणि श्वास सोडताना खाली. लास्ट राऊंड करूया. श्वास घेत टाचा वर आणि होल्ड. थांबा. इथे थांबा. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. 5, 4, 3, 2, 1. टाचा खाली. सावकाश टाचा खाली. आणि आता श्वास घेत घेत उठून उभं राहायचंय. या स्थितीमध्ये श्वास घेत घेत उठून उभं राहायचंय. दोन्ही हात खाली घ्या. श्वास सोडत आणि रिलॅक्स व्हा. मान मागे सैल सोडून द्या. विश्रांती. करूया आपण कटिचक्रासन. दोन्हीही पावलांमध्ये किंचित अंतर ठेवा किंवा पावलं जॉईन करा. दोन्हीही हात समोर. हाताचे तळवे एकमेकांना समांतर असतील. आणि आता एकदा उजव्या बाजूला आपल्याला वळायचंय आणि एकदा डाव्या बाजूला. उजवीकडे. हात तसेच कोपरातनं सरळ. फक्त आपण टर्न होतो एकदा उजवीकडे आणि डावीकडे. जर थोडस तोल जात असेल तर मात्र पावलांमध्ये किंचितसं अंतर घ्या. ठीक आहे. कटिचक्रासन. बघा आपल्या आपल्या कमरेच्या ठिकाणी पाठकण्याला एक इथे ट्विस्ट येतोय, पीळ मिळतोय. लास्ट राऊंड करूया. परफेक्ट. छान. थांबायचंय. आता दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आडवे. पाय तसेच ठेवायचे. आणि आता हे दुसरं व्हेरिएशन चक्रात म्हणजे कटी चक्रासनाचं. ठीक आहे. आणि आता एकदा उजव्या बाजूला झुकायचंय. हात तसेच असतील. हात तसेच खांद्यातून एका रेषेमध्ये. थोडासा दर्शनाचा एक खाली असलेला हात. अजून थोडासा बघा. ओके ओके. आणि फक्त कमरेतनं ट्विस्ट होतोय आपण. कमरेतनं खाली. पुन्हा सेंटर मध्ये या आणि डाव्या बाजूला. ओके. हे बरोबर आहे. ठीक आहे. सुरुवात करा थोडीशी डायनॅमिक. 1,
2 विमान कसं उडतं तसं 3 4 5 6 7 8 9 लास्ट 10 थांबा. हात खाली घ्या आणि विश्राम. रिलॅक्स व्हा. हाताला रोग लागली असेल, खांद्याच्या इथे थोडंसं तुम्हाला जडपणा वाटेल. करूया ताडासन, याला कॉम्प्लिमेंट करणार. दोन्ही पाय जोडून घ्या, हात शरीराच्या जवळ किंवा पावलांमध्ये अंतर. आता दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला. आधी हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि मग आपण पुढची कृती करूया. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवा आणि मग सुरुवात करा. श्वास घेत घेत दोन्ही हात सरळ वर. श्वास घेत घेत वर. आहे तो श्वास सोडा आणि तळवे सिलिंगकडे घ्या. दोन्हीही दंड आपल्या कानाला स्पर्श करतात. त्यानंतर नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि टाचा जमिनीपासून वर उचला. नजर एका बिंदूकडे स्थिर, पापड्यांची कमीत कमी हालचाल करा. छान. आणि संपूर्ण शरीर स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. छान. सावकाश टाचा खाली घ्या. एक श्वास घेऊन घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात समोर न खाली घ्या. श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली. रिलॅक्स. विश्राम. करूया आपण बॅलन्सिंग असं नटराजासन. आता इथे समोर तुम्ही एखादी भिंत, कपाट, खुर्ची, टेबल जे काही आहे त्याचा आधार घ्या आणि हे आसन करण्याचा प्रयत्न करा. सुरुवात करू. आपण आधी शिकलो, आता फक्त उजळणी झाली. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत, हात शरीराच्या जवळ. आपलं कॉन्सन्ट्रेशन आणि बॅलन्स सांभाळण्यासाठी हे आसन आपण करणार आहोत. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. नजर समोर. डावा हात समोर घ्यायचा आहे, हाताचा तळवा जमिनीला समांतर. हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचंय. नजर आपली डाव्या हाताच्या पंजाकडे असेल किंवा बोटांकडे असेल. आणि आता मागे जो पाय आपण फोल्ड केला उजवा, त्याची मांडी थोडीशी स्प्रेड करा, जमिनीला समांतर येईल आणि इथे थांबा. जेवढं शक्य आहे तेवढं इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. डाव्या हाताने एखादी खुर्ची, टेबल, सोफा, भिंत जे काही समोर असेल ते पकडा, म्हणजे तुम्हाला बॅलन्स व्यवस्थित साधलं जाईल. परफेक्ट. छान. थोडस बघा अजून पाय ओपन होतोय का दर्शनासाठी. ओके, ठीक आहे. उलट चाल करताना हळूहळू कमरेतनं सरळ, हात खाली, पाय खाली. थोडा वेळ विश्रांती, कारण की भार आपला डाव्या पायावर जातो. थोडा वेळ विश्रांती. आणि आता ही स्मृती विरुद्ध बाजूला. पुन्हा दोन्ही पाय जोडून. आता डावा पाय फोल्ड करा, त्याचा अँकल पकडा. उजवा हात समोर घ्या, तळवा जमिनीला समांतर. हळूहळू कमरेतनं पुढे झुका. नजर उजव्या हाताच्या बोटांकडे घ्या. आता डावी मांडी जास्तीत जास्त स्प्रेड करण्याचा प्रयत्न करा. उजव्या हाताने समोर जे काही असेल ते पकडायचा प्रयत्न करा आणि यथाशक्ती थांबवा. छान. अजून थोडासा पाय ओपन करण्याचा प्रयत्न करा दर्शनामध्ये. ठीक आहे, ठीक आहे. उलट चाल करताना पाय खाली, हात खाली आणि विश्राम. रिलॅक्स. आज आपण एक आसन बघणार आहोत, ते म्हणजे पार्श्व कोणासन. वीरासनातूनच पुढे जाणारं हे आसन आहे, त्यामुळे आपण एकत्रित करू शकतो. यथाशक्ती करा. जर गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर मात्र करताना काळजी घ्या. आता इथे दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. दोन्ही पायांमध्ये अंतर. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हो. आता उजवं जे पाऊल आहे ते थोडस उजव्या बाजूला वळवा. उजवं पाऊल थोडं उजव्या बाजूला वळवा आणि मग उजवा गुडघा
फोल्ड, जेवढा फोल्ड होईल तेवढा फोल्ड करा. जेवढा सीटचा भाग तुम्हाला जमिनीकडे ढकलता येईल किंवा नेता येईल तेवढं न्यायचं आहे. ठीक आहे. आता उजवा हात खाली पावला जवळ ठेवा. उजवा हात खाली पावला जवळ ठेवा. हा, डावा पाय थोडासा अजून स्प्रेड करण्याचा प्रयत्न करा. आपली पोटरी म्हणजे काफ मसल्स तिथे तुम्हाला एक स्ट्रेच जाणवेल. आणि जो डावा हात वर आहे तो हळूहळू डाव्या कानाजवळ न्या. कानाला स्पर्श करू नका डाव्या दंडाचा. फक्त एका रेषेमध्ये आपला पाय आणि आपला हात एका रेषेत येईल असं थोडस अजून. हा हा, ओके, ठीक आहे दर्शनाताई. थोडस बघा डावा पाय अजून मागे स्ट्रेच होतोय का. सावकाश करा. जर सरकल्यासारखं वाटत असेल तर मात्र यथाशक्ती प्रयत्न असेल. ठीक आहे. फक्त 2च व्हिडिओ मला दिसतात म्हणून मी फक्त त्यांना सूचना देते. ठीक आहे, छान. उलट चाल करताना हळूहळू सावकाश कमरेत न सरळ व्हा. अगदी सावकाश सावकाश. उजवा पाय खाली सरळ करा. दोन्ही हात खाली घ्या. आता उजवा पाऊल उजव्या बाजूला, डावं पाऊल डाव्या दिशेला. थोडीशी विश्रांती घ्यायची असेल पायामधलं अंतर कमी करून तर विश्रांती घ्या आणि विरुद्ध बाजूने हेच असेल करा. डावं पाऊल डाव्या दिशेला थोडस आपल्याला वळवायचंय. दोन्ही हात खांद्यातून सरळ. डावा गुडघा फोल्ड करा. जेवढा सीटचा भाग खाली जमिनीकडे नेता येईल तेवढा जमिनीकडे न्या. उजवा पाय मागे ताणला गेलाय. आता डावा हात, डावा हाताचा तळवा डाव्या हात पावलाच्या खाली ते जमिनीवर ठेवायचा आहे. उजवा हात हळूहळू उजव्या दंडाच्या, उजवा दंड आणि उजवा कान हलकासा स्पर्श स्पर्श न करता आपल्याला एका रेषेमध्ये वर असलेला हात आणि खाली असलेला पाय घ्यायचा आहे. नजर समोर समोर बघायचंय. जेवढा सीटचा भाग खाली जमिनीकडे सैल सोडताय तेवढा सोडायचा आहे आणि यथाशक्ती थांबा. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा. ठीक आहे. उलट चाल करताना हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. डावा पाय सरळ, दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करा आणि विश्रांत. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. आज आपण डायबेटिक वाले सूर्यनमस्कार करूया कारण की आपले दोन्हीही पाय स्ट्रेच झाले होते. त्यामुळे थोडस त्याला आरामसाठी आपण डायबेटिक वाले सूर्यनमस्कार करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात धरून घेऊया. डोळे मिटून गायत्री मंत्राचं पठण ते करायचं. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आदित्याय नमः. एक हस्त उत्तानासन, 2 हस्त पदासन, 3 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 4 दंडासन, 5 शशकासन. गुडघे जमिनीवर टेकवा, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. सीटचा भाग पायवर. 5 शशकासन. आपण डायबेटीज वाले सूर्यनमस्कार करतोय. 6 किंवा हे सूर्यनमस्कारामध्ये व्हेरिएशन असं समजा. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 पुन्हा एकदा शशकासन. गुडघे जमिनीवर टेकवा, सीटचा भाग पायावर, कपाळ जमिनीवर. 9 शशकासन. 10 उजवा पाय पुढे अश्वसंचलन. 11 हस्तपादासन आणि 12 नमस्कार. अजून एक आपण करूया. ओम भास्कराय नमो नमः. 1 हस्त उत्तानासन, 2 हस्त पादासन,
3 डावा पाय मागे, अश्वसंचलन. 4 दंडासन. 5 शशकासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 शशकासन. 10 डावा पाय पुढे, अश्वसंचलन. 11 हस्तपादासन. आणि 12 नमस्कारासन. मोठे होती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीवर दोन्ही पायांमध्ये अंतर, रिलॅक्स. करूया आपण उत्तान वक्रासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ, दोन्ही पाय फोल्ड करा, उजवा आणि डावा. पावलं गुडघे मांड्या जोडलेल्या असतील. टाचा सीटच्या जवळ ओढून घ्या. त्यानंतर आपल्याला दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि हाताची तळवे खाली, त्याच्यावर आता आपलं डोकं ठेवायचंय. हाताच्या पकडीवर आपले डोकं, जोडलेले पाय उजव्या बाजूला आणि मान डावीकडे जाईल. अंतिम स्थितीमध्ये गुडघ्यावर गुडघा, पावलावर पाऊल आणि मांडीवर मांडी आहे. कोपरं कुठेही वर न उचलता डाव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. डावी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे, उजवी बाजू जमिनीकडे सैल सोडली. आपला पाठ करा आणि गळ्याची इथे विरुद्ध बाजूने पीठ, ताण आणि दाब याची अनुभूती. उलटचाल करताना आपले मान आणि पाय सरळ मध्यभागी येईल. टाचा सीट पासून लांब गेल्या असतील तर त्या पुन्हा एकदा सीटच्या जवळ उघडून घ्या. हातांची बोटं गुंफू डोक्याच्या मागे, जोडलेले पाय आपल्या डाव्या बाजूला आणि मान उजवीकडे. उजव्या हाताच्या कोपराच्या पलीकडे बघा. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. पावलावर पाऊल, गुडघ्यावर गुडघा आणि मांडीवर मांडी ठेवण्याचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. डोळे मिटून देहधारणा, प्राणधारणा. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार, आंतरिक सततता. उलटचाल करताना मान मध्यभागी, पाय मध्यभागी. हाताची पकड सोडून द्या, दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती घ्या. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर, रिलॅक्स. आरामदायी आणि विश्रांतीकारक हे उत्तान वक्रासन आहे. आलेला थकवा नाही कमी होतो या आसनामुळे. रिलॅक्स. करूया आपण द्रोणासन आणि त्यासाठी स्थिती घ्या. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. द्रोणासन किंवा याला बोट पोश्चर म्हणतात. ज्यांना एकाच वेळेला हात, पाय आणि डोकं जमिनीपासून वर उचलता येत नसेल त्यांनी हाताच्या आधाराने फक्त आधी डोकं वर उचलायचं अशा प्रकारे आणि मग पाय वर उचलून घ्या. ठीक आहे. आता ज्यांना शक्य आहे त्यांनी एकाच वेळेला आपले दोन्ही हात, पाय आणि अपर बॉडी जमिनीपासून वर उचला. दोन्ही हात आपले गुडघ्याच्या जवळ असतील. नजर आपली पायाच्या अंगठ्याकडे, दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. ओके, छान, परफेक्ट. आणि इथे थांबा. 5 4 3 2 1. उलटचाल. सावकाश. दोन्ही हात, पाय खाली. पाठीचा एक एक मणका जमिनीवर टेकवा, धाडकन न आपटता आणि मग डोकं जमिनीवर. विश्राम. जेवढी आपली कंट्रोल मुवमेंट असते
तेवढे आपले विचार सुद्धा कंट्रोल असतात असं आम्हाला आमचे गुरु म्हणायचे. विश्रांती. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या किंवा टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, त्याचा आतमध्ये पायाची बोटं आहेत. टीव्ही पोस्चर मध्ये विश्रांती. हाताची कोपरं जमिनीवर, हाताच्या तळव्यांमध्ये हाताची घाल. आणि आता एक पाय फोल्ड, एक पाय सरळ अशा प्रकारे मुवमेंट करा पायाची. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. टाच आपली सीटला लावण्याचा प्रयत्न करा. खांदे रिलॅक्स. दोन्ही पाय सरळ करा, मागच्या मागे दोन्ही पाय जोडून घ्या. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा म्हणजे पायाची नखं जमिनीवर असतील. आणि एकाच वेळेला दोन्ही पाय फोल्ड करा, सरळ करा. टाच जमीन आपल्या सीटला लागू दे. फोल्ड, सरळ, फोल्ड, सरळ. कंबरदुखीसाठी अतिशय उपयोगी आहे. त्याचबरोबर गुडघेदुखीसाठी सुद्धा ही मुवमेंट लाभदायक ठरते. थांबूया आणि पाय 90 डिग्री आता वर. पायाच्या तळवे जमिनीला सिलिंगला समांतर. आणि आता रोटेट करा क्लॉकवाईज. क्लॉकवाईज 1. पुन्हा पायाची नखं जमिनीला लागू दे. 2. उजवीकडून डावीकडे आपण फिरवतोय. आणि 3. दिशा बदल करा. विरुद्ध बाजूने 1. पावलं जमिनीकडे येऊ दे. 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं की थांबायचंय. दोन्ही पाय सरळ करायचे. पावलं जोडून घ्या. गुडघे मांड्या जोडलेले आहेत. दोन्ही हात खाली घ्या. कपाळ जमिनीला टेकवा. आता पायांच्या तळवे सिलिंग. जिथे कपाळ जमिनीवर आहे तिथे आता आपली हनुवटी जमिनीला टेकवा. हाताचे तळवे मांड्यांच्या खाली घ्या. दोन्हीही हातांचे तळवे आपल्या मांड्यांच्या खाली आपण करतोय शलभासन. हनुवटी जमिनीला चिकटलेली आहे. आणि आता एकाच वेळेला दोन्ही पाय जमिनीपासून वरसला गुडघ्यांना सरळ ठेवून. हनुवटी न उचलता फक्त पाय सरळ ठेवून गुडघ्यातनं आपण वर उचलले. हातांचा जो मांड्यांच्या खाली आहे तो पॅसिव्ह होतो. हनुवटी पूर्णपणे जमिनीवर, थोडेसे खांदे मागे खेचून घेण्याचा प्रयत्न करा आणि यथाशक्ती थांबा. श्वास घेतोय, सोडतोय. ठीक आहे, छान. उलट चाल करताना सावकाश पाय खाली येतील, अगदी सावकाश. हातांचा आधार मांड्यांच्या खाली काढून घ्या आणि एका जालावर पडून विश्राम. रिलॅक्स. हात पाय मध्ये अंतर, विश्राम. सावकाश एका कुशीला वळा. कुठेही गडबड न करता सावकाश एका कुशीला वळा आणि हळूहळू हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये अगदी सावकाश. कुठेही झटका न देता सावकाश या. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घाला. दोन्ही हात गुडघ्यांवरती. डोळे मिटून विश्राम. हाताची कोपरं शरीराच्या वर. खांदे रिलॅक्स. डोळे मिटून श्वासाची जाणीव. इनर अवेअरनेस. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. थांबा. 1, 2, 3, 4, 5. संथ गतीने घेतलेला श्वास सोडून द्या. स्लोली, कम्प्लिटली ब्रीथ आउट. आणि श्वास सोडलेल्या स्थितीमध्ये थांबा. 5, 4, 3, 2, 1. पुन्हा एक श्वास भरून घ्या. थांबा. 1, 2, 3, 4, 5. संथ गतीने श्वास सोडा. स्लोली
कम्प्लिटली ब्रीथ आउट. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच अनुलोम विलोमची आवर्तनं. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डोळे न उघडता पुढची साधना करण्याचा प्रयत्न करा. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडा. डावीने 2 आवर्तनं मी सूचना देईन. पुढची 3 आवर्तनं ही सूचनेशिवाय असतील. आपापल्या क्षमतेने आपण पुढची 3 आवर्तनं करणार आहोत. पहिली 2 आवर्तनं सूचनेप्रमाणे. डावीने आहे तो श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. हे झालं आपलं एक आवर्तन. दुसरं, डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. हे झालं आपलं दुसरं आवर्तन. आता पुढची 3 आवर्तनं ही सूचनेशिवाय आपापल्या क्षमतेने करूया. आवर्तन झाले की हात खाली ज्ञान मुद्रेमध्ये येईल, म्हणजे मला समजेल. सुरुवात करा. तीन आवर्तनं झाली आहेत. हातांची ज्ञान मुद्रा, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. करूया आपण शीतली आणि सितकारीची 2 आवर्तनं. सुरुवातीला शीतली. जीभ बाहेर घेऊन जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने रेचक. अजून एक आवर्तन. जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जीभ आतमध्ये, तोंड बंद, नाकाने रेचक. 2 आवर्तनं सितकारी प्राणायामाची. ओठ विलग, दातावर दात. दाताच्या पटीतनं तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्या आणि आपल्या कंठापर्यंत. तोंड बंद, नाकाने सावकाश रेचक. अजून एक राऊंड. ओठ विलग, दातावर दात. तोंडाने पूरक. तोंड बंद, नाकाने संथ रेचक. शीतली आणि सितकारी प्राणायामामुळे आपल्या श्वसन मार्गात किंवा आपल्या मुखाच्या ठिकाणी काही वेगळेपणा जाणवतोय का, त्याचा मागोवा. करूया भ्रामरीची 3 आवर्तनं. हातांची ज्ञान मुद्रा. खांदे कोपरे रिलॅक्स आहेत. डोळे अलगद मिटलेले आहेत. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकामध्ये किंचितसा दाब आणा आणि तिथे जो रक्ताचा प्रवाह चालू आहे त्या प्रवाहाची स्पंदनं किंवा सटल व्हायब्रेशन्स त्याचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. आपलं मन
आपली जाणीव या प्राणस्पंदनांकडे घेऊन जाऊया आणि भ्रामरीची 3 आवडतात. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पुरव, दातावर दात आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पुरव, दातावर दात रेचक करताना भ्रमरगुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पुरव आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. आंतरिक सजगता, काही क्षण शांत आणि डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्या आणि शवासनासाठी पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा, पद्मासन अर्धपद्मासन सोडून द्या आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्हीही पायांमध्ये अंतर असेल, कम्फर्टेबल डिस्टन्स. दोन्हीही हात शरीरापासून लांब असतील. हाताचे तळवे सिलिंगकडे, मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी, डोळे अलगद मिटले. चष्मा असेल तर तो थोड्या वेळासाठी बाजूला ठेवायचा आहे. शवासनाची आदर्श स्थिती आपण धारण केलेली आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. आज आपण जी जी काही साधना केली त्या संपूर्ण साधनेचा मनातल्या मनात मागोवा. उत्तानं शववद्भूमौ शयनं तच्छवासनं शवासनं श्रान्तिहरं चित्तविश्रान्तिकारकं चित्तविश्रान्तिकारकं. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं असं हे चैतन्यासन आनंदासन. दिसायला जरी सोपं असलं तरी करायला तेवढंच कठीण. जाणीवपूर्वक शिथिलता संपूर्ण आपल्या देहामध्ये, कुठलीही हालचाल न करता आपल्याला स्वस्थपणे पडून राहायचं आहे. आपण आपली जाणीव दोन्हीही पावलांकडे घेऊन जाऊया. मी माझ्या दोन्हीही पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, माझ्या सीटचा भाग, माझे हिप जॉईंट्स, कमरेचा भाग मनाने शिथिल करत आहे. माझे दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा मी मनाने शिथिल करत आहे. माझ्या पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल होत चालले आहेत. माझ्या पोटाचा भाग, तिथले महत्वाचे सगळे स्नायू शिथिल होत आहेत. माझी जाणीव माझ्या उर भागाकडे आहे. माझ्या छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, त्याच्या आत असलेली माझे फुफ्फुस शिथिल होत आहेत. माझं छोटस हृदय शिथिल होत आहे. शांतपणे ते त्याचं काम करत आहे. माझ्या गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल होत आहेत. माझी हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. माझे 2 कान, 2 गाल, माझं नाक, नाकाचा शेंडा, दोन्ही नाकपुड्या शिथिल होत आहेत.
अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग आणि माझ्या टाळूचा भाग शिथिल होत आहे, रिलॅक्स होत आहे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत माझ्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, सांधी, सगळे जॉइंट्स, ग्रंथी शिथिल झालेले आहेत. हळूहळू माझी जाणीव मी माझ्या श्वासाकडे नेत आहे. मी श्वास घेत आहे. मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना माझं पोट हळूहळू वर येत आहे. श्वास सोडताना ते नियंत्रित जमेच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्ही नाकपुड्यांना होतीये. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. श्वासाची गती संथ, मंद आणि लयबद्ध झालेली आहे. आपोआप विचारांची गती कमी होत चालली आहे. मी स्वतःला मनापासून धन्यवाद देत आहे. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी मी उचित असा मार्ग निवडलेला आहे आणि यासाठी स्वतःला मनापासून थँक्यू. एक स्मित असतं आपल्या चेहऱ्यावर. आपली साधना, त्याचा आनंद, समाधान आपल्या चेहऱ्यावर दिसत आहे, झळकत आहे. आपला आत्मविश्वास हळूहळू वाढत चाललाय. इच्छाशक्ती प्रबळ होत आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य औषधविरहित आणि व्याधीविरहित आहे आणि हे कायम असंच राहण्यासाठी उचित अशी साधना मी नित्यनियमाने यथाशक्ती करणार आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे. तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. माझ्या आचार आणि विचारामध्ये प्रचंड बदल झालेला आहे. मी श्वास घेताना एनर्जाइज होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे, प्राणयुक्त होत आहे आणि मी श्वास सोडताना तणावमुक्त, व्याधीमुक्त आणि स्ट्रेस आउट होत आहे. मनोमन आपले आई वडील गुरुजन यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया आणि पुन्हा एकदा जाणीव आपल्या देहाकडे घेऊन येऊया. आपल्या हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरवून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आहेत. हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला आपण आजच्या दिवसासाठी आपल्या नियोजित कामांसाठी सज्ज होत आहोत. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचंय. डावा हात डोक्याखाली असेल, उजवा हात आपल्या शरीरावर असेल. दोन्ही पाय सावकाश फोल्ड करा आणि हळूहळू उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठेही झटका न देता. दोन्ही हात जोडून शांती पाठ एकत्रित. ॐ पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. जोडलेले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकून संपूर्ण नतमस्तक ओमच्या पुढे आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करीत आहोत. श्वास घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तमर्दन, नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. जिथून सुरुवात केली तिथेच आपल्या वर्गाचा शेवट.
भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. धन्यवाद सगळ्यांचे. मीटिंग एंड करत आहे. सगळ्यांना शुभ दिवस. हरिओम.